नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत आज आपल्या उन्हाळ कांद्याच्या प्लॉटमध्ये. तर आपण पुणे फुरसुंगी राहीचं पुणे फुरसुंगी हे वाण केलेलं आहे आणि जवळपास 1.5 महिना आपल्या कांद्याला झालेला आहे. तर आपण पोषकची काल एक फवारणी केलेली आहे. तर त्या पोषकच्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरलेलं आहे इथं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. परंतु आत्ता ह्या 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये कांद्याची वाढ कशी झालेली आणि कांद्याची पातीची संख्या किती झालेली हे आपण व्हिडिओमध्ये नक्की बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कांदा उत्पादक असेल, कांदा शेतकरी असेल, कांदा बागायतदार असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण बघू कांद्याची पोझिशन काय. फवारणीच्या अगोदर आपण 2-2, 3-3 तास पाणी देऊन घेतलेले, जेणेकरून जमिनीवर ओलावा हा टिकून राहतो आणि जे काही आपण पोषक मारणारे जे काही अन्नद्रव्य भेटणार ते जमिनीतून शोषून ही मुळांपर्यंत जातात. त्याच्यामुळे जमीन ही एक पोषकच्या अगोदर 2-3 तास अगोदर भिजवून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोषकचा जबरदस्त असा रिझल्ट भेटतो. आणि कांद्याचा रिझल्ट बघा, अजून कोणत्या प्रकारचा रोगराग काही नाही. माव्याचं थोडंफार प्रमाण आहे, तर ते आलिका आपण हे सिजेंटा कंपनीचं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे माव्याचं तर आलिका 1 नंबर. मग काय झालं 500 ग्रॅम अवतार 500 बायोविटा 50 मिली 10 झाकण टाकायचे एका याच्यात. हो, काय प्रकार आहे असा. झाकण हे टाकीत 500 ग्रॅम, त्या टाकीत 500 ग्रॅम बुमरँग. अशा प्रकारे आपण ट्रॅक्टर स्प्रेअर पंपाची फवारणी करतो, जेणेकरून जो प्रेशर असतो जबरदस्त असं प्रमाणात प्रेशर असतो. अगदी पानाच्या अगदी गाभ्यामध्ये प्रेशर जातो, त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला जबरदस्त असा दिसतो. अगदी प्लॉट जबरदस्त असा प्लॉट झालेला आहे. पात बघा ना तुम्ही, जबरदस्त अशी मांड झालेली पातीची आणि एकसारखा प्लॉट आहे. कुठेही वाकडेपणा नाही आहे पाथीला. जो काही थोड्या फार प्रमाणात असेल तो नक्कीच या फवारणीने उजरून जाणार आहे. तर फवारणीनंतरचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.